झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातला पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। सर्वच जण उन्हामुळे हैराण झाले असले तरी पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातले प्राणी मात्र खुश आहेत। कारण जाणून घ्यायचंय, मग पहा हा रिपोर्ट। ऐन उन्हाळ्यात जिथे माणसाला उष्णतेमुळे प्रचंड हाल सोसावे लागतात, तिथे प्राण्यांचं काय होत असेल याचा विचारही न केलेला बरा। परंतु पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांची मात्र उन्हाळ्यात खास काळजी घेण्यात येते। हा गजराज पाहिल्यानंतर लक्षात आलंच असेल की त्याची किती बडदास्त ठेवण्यात येते। दिवसातून 3 वेळा त्यांना थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येते। वाघोबासाठी तर खास शॉवरची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही। भालूची तर या उन्हाळ्यात सर्वाधिक मौज सुरू आहे, कारण त्याला रोज खायला मिळते आईस्क्रीम, फ्रूट सॅलड आणि बर्फही। इतर प्राणीही रेनगनमुळे पाण्यात भिजण्याचा आनंद लुटतायत। वाघांच्या पिंजऱ्यामध्ये ह्या वर्षीपासून आपण फॉगर सिस्टीमची सुरुवात केलेली आहे। फॉगर सिस्टीममध्ये पाण्याचे तुषार त्यांच्या पिंजऱ्यांमध्ये उडवले जातात, तर त्यामुळे ते वातावरणाचं त्या पिंजऱ्याचं तापमान वातावरणापेक्षा कमी डिग्री होतं आणि त्यामुळे वाघांना उन्हापासून त्रास होत नाही। दुसरी गोष्ट, हत्तीच्या बाबतीत नियोजन करायचं म्हटलं तर हत्तींना पण आपण थंड पाण्याने, जे पाणी आहे म्हणजे पाण्याने आंघोळ घातली जाते। दिवसातनं 2 वेळा ती आंघोळ त्यांना घातली जाते। त्यानंतर त्यांना पिण्यासाठी मुबलकपणे पाणी उपलब्ध करून दिलं जातं। राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जवळपास 377 प्राणी आहेत। एवढ्या मोठ्या संख्येनं प्राणी असूनही प्रशासनानं प्रत्येक प्राण्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन उन्हाच्या त्रासापासून त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हापासून संरक्षण कसं करायचं हा प्रश्न माणसाला पडला असेल, पण कात्रज मधल्या या प्राण्यांना हा उन्हाळा आनंद लुटण्याची एक संधीच मानावी लागेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।